प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या सोनोग्राफी तुमचे डॉक्टर सांगू शकतात आणि कुठल्या कारणांसाठी त्या सांगू शकतात, कुठल्या महिलांना त्या एक्स्ट्राच्या सोनोग्राफी करणं आवश्यक असतं. आलेल्या नातेवाईकांचा पण आणि त्यांचा पण एक विषय असतो की एवढ्या लवकर सोनोग्राफी करणं आवश्यक आहे का, आणि मग इतक्या सगळ्या सोनोग्राफी आपण 9 महिन्यामध्ये करणार, मग बाळाला काही त्याचा धोका होईल का, बाळाला त्याच्यामुळे काही इजा होईल का. तर या 3 सोनोग्राफी तर मस्ट आहेत. ही बाळाची वाढ आमच्या अपेक्षा सारखी होत नाहीये, म्हणजे हे 4 महत्वाचे सोनोग्राफी आणि प्लस ह्या एक्स्ट्राच्या 2 सोनोग्राफी तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ. आज ऑब्स्टेट्रिक व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण चर्चा करतोय की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या सोनोग्राफी तुमचे डॉक्टर सांगू शकतात आणि त्यातल्या कुठल्या सोनोग्राफी ह्या मस्ट आहेत की ज्या की तुम्ही करायलाच पाहिजेत, आवश्यक आहेत. कुठल्या एक्स्ट्राच्या सोनोग्राफी तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात आणि कुठल्या कारणांसाठी त्या सांगू शकतात, कुठल्या महिलांना त्या एक्स्ट्राच्या सोनोग्राफी करणं आवश्यक असतं आणि प्रत्येक सोनोग्राफी करण्यामागे काय कारण आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज आपण चर्चा करणार आहोत. आता बऱ्याच वेळा जेव्हा प्रेग्नंट महिला आमच्याकडे येतात, म्हणजे साधारण 1 किंवा 2 आठवडे त्यांना त्यांचे पिरियड मिस होऊन झालेले असतात आणि त्यांना आम्ही सांगतो की आता तुम्हाला एक पहिली सोनोग्राफी, ज्याला डेटिंग सोनोग्राफी करणं आवश्यक आहे, तेव्हा सगळ्या त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचा पण आणि त्यांचा पण एक विषय असतो की एवढ्या लवकर सोनोग्राफी करणं आवश्यक आहे का, आणि मग इतक्या सगळ्या सोनोग्राफी आपण 9 महिन्यामध्ये करणार, मग बाळाला काही त्याचा धोका होईल का, बाळाला त्याच्यामुळे काही इजा होईल का. तर ही जी सोनोग्राफी असते ती बाळासाठी एकदम 100% सेफ असते. याचे जे किरणं असतात, जे वेव्स, तुम्हाला असं वाटतं की क्षकिरणं वगैरे असे काही असतात का, तर त्या साऊंड वेव्स असतात आणि त्या बाळासाठी आणि महिलेसाठी दोघांसाठी पण 100% सेफ असतात. तुम्ही 9 महिन्यांमध्ये कितीही सोनोग्राफी केल्यात तरी त्याचा बाळावरती कुठलाही दुष्परिणाम होणार नसतो. उलट या सोनोग्राफीमुळे खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन्स पासून आपण वाचू शकतो, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. आता कुठल्या कुठल्या सोनोग्राफी तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात, तर सगळ्यात पहिली तुमचे पिरियड मिस झाल्यानंतर साधारण 2 ते 3 आठवड्यानंतर, म्हणजे जेव्हा तुमचा गर्भ हा 7 ते 8 आठवड्यांचा असतो, तेव्हा सगळ्यात पहिली म्हणजे डेटिंग सोनोग्राफी तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. त्याच्यानंतर साधारण 12व्या-13व्या आठवड्यांमध्ये एक NT स्कॅन, ज्याला आम्ही नकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन म्हणतो, की जो एक अर्ली अनॉमली स्कॅन आहे, तो सुद्धा खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर 5व्या महिन्यातली सोनोग्राफी, म्हणजे साधारण 18 ते 22 आठवड्यांमध्ये करण्याची जी व्यंगांची सोनोग्राफी असते, ज्याला आम्ही अनॉमली स्कॅन म्हणतो, टार्गेटेड अनॉमली, की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे डिटेल बाळाचं स्क्रीनिंग केलं जातं. ज्या ज्या गोष्टी स्ट्रक्चरली आम्हाला दिसू शकतात, बाळामध्ये काही व्यंग आहेत का, ते सगळे डिटेल बघितले जातात. तर ही सगळ्यात महत्वाची सोनोग्राफी आहे. बाळाची वर चांगली बनली आहे का, बाळाला रक्तपुरवठा होतोय का, हे सुद्धा या सोनोग्राफीमध्ये बघितलं जातं. तर ही सगळ्यात महत्वाची सोनोग्राफी आहे. तर या 3 सोनोग्राफी तर मस्ट आहेत, ह्या की प्रत्येकाने करणं आवश्यकच आहे. त्याच्यानंतर पुढच्या ज्या सोनोग्राफी असतात त्या बऱ्याच वेळा बाळाची ग्रोथ कशी होती याच्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. आता युजली आजकालच्या काळामध्ये साधारण 34 ते 36 आठवड्यांमध्ये, म्हणजे 32 आठवड्यांपासून ते 36 आठवड्यांपर्यंतचा एक ग्रोथ स्कॅन, त्याच्यासोबत आवश्यकता असला तर डॉपलर, म्हणजे बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का, हा ऑब्स्टेट्रिक कलर डॉपलर, ही सोनोग्राफी शक्यतो आता रुटीन झाली आहे, हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतातच. तर अशा प्रकारच्या या 4 सोनोग्राफी तुम्ही प्रेग्नन्सीत करणं मस्ट आहे आणि याचा बाळावरती कुठलाही दुष्परिणाम होत नाही. उलट याच्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. आता याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राच्या सोनोग्राफी कधी कधी जेव्हा आपण 5व्या महिन्याची सोनोग्राफी करतो, तेव्हा जर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बाळाला रक्तपुरवठा कमी होतोय किंवा बाळाची वाढ जेव्हा आम्ही त्याच्यानंतर 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात चेक करतो, तेव्हा जर आम्हाला असं पोटावरून लक्षात आलं की बाळाची वाढ आमच्या अपेक्षा सारखी होत नाहीये, तर अशा वेळेस आम्ही तुम्हाला एक्स्ट्राचा ग्रोथ स्कॅन 28-30 आठवड्यामध्ये सांगू शकतो. आणि बऱ्याच वेळा जेव्हा तुमचा 9वा महिना उलटून जातो किंवा 9वा महिना प्रेग्नन्सीची डेट जवळ आली आहे, तेव्हा सुद्धा एक साधारण बाळाचं वजन किती झालं आहे, बाळाच्या आजूबाजूचं पाणी बरोबर आहे का, आपण पेशंटला फुल म्हणजे डिलिव्हरीसाठीची ट्रायल देऊ शकतो का नॉर्मल डिलिव्हरीसाठी, हे चेक करण्यासाठी बऱ्याच वेळा 9व्या महिन्याच्या शेवटी सुद्धा तुम्हाला एक शेवटचा ग्रोथ स्कॅन तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात. म्हणजे हे 4 महत्वाचे सोनोग्राफी आणि प्लस ह्या एक्स्ट्राच्या 2 सोनोग्राफी तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात. तर अशा प्रकारच्या या 6 सोनोग्राफी तुम्ही प्रेग्नन्सीत करणं आवश्यक असतं आणि अपेक्षित असतं.
तर या प्रत्येक सोनोग्राफीमध्ये साधारण आम्ही काय बघतो हे आज आपण शॉर्टमध्ये बघूयात. आता पहिला जो मी तुम्हाला सांगितला होता डेटिंग स्कॅन, तर याच्यात काय बघितलं जातं, युजली ही सोनोग्राफी बऱ्याच वेळा आम्ही इंटरनल करण्याचा प्रयत्न करतो, कारण की तेव्हा गर्भ खूप छोटा असतो आणि पोटावरून सोनोग्राफी केली तर तो तेवढा लक्षात येत नाही आणि म्हणून ही सोनोग्राफी ही इंटरनल सोनोग्राफी केली जाते. तर याच्यामध्ये आम्ही काय बघतो की पहिलं तर प्रेग्नन्सीचं लोकेशन, की गर्भ बरोबर गर्भाशयातच राहिला आहे का. बऱ्याच वेळा काही महिलांमध्ये तो चुकीच्या ठिकाणी म्हणजे गर्भनलिकेमध्ये सुद्धा राहू शकतो आणि त्यामुळे 7व्या-8व्या आठवड्यात सोनोग्राफी करून तुमच्या गर्भाचं लोकेशन कन्फर्म करणं म्हणजे गर्भाची जागा कन्फर्म करण्यासाठी ही महत्वाची सोनोग्राफी आहे. त्याचसोबत याच्यामध्ये आम्ही बाळाचे ठोके बरोबर आहेत का हे बघतो. बऱ्याच वेळा काही महिलांना ब्लिडिंग स्पॉटिंग असं होत असतं, तर बाळाच्या आजूबाजूला काही ब्लड जमा झालं आहे का, सबकोरियन कलेक्शन आहे का, नंतर बाळाची जी पोझिशन आहे, जर प्रिव्हियस सिझेरियन असेल तर बऱ्याच वेळा गर्भ कधी कधी त्या टाक्यांवरती राहू शकतो. तर हे लोकेशन कन्फर्म करणं खूप आवश्यक असतं. तर याच्यासाठी हा डेटिंग स्कॅन महत्वाचा आहे. त्यानंतरचा पुढचा येणारा 12व्या-13व्या आठवड्यातला एनटी स्कॅन. आता जो एनटी स्कॅन आहे तर तो थोडक्यात एक अर्ली अॅनॉमली स्कॅन आहे. याच्यामध्ये बाळ जेवढं काही डेव्हलप झालेलं असतं त्या सगळे ऑर्गन्स आपण एकदा चेक करून घेतो. तर याच्यात सगळ्यात महत्वाचं बाळाच्या मानेचा जो थिकनेस असतो, नकल फोल्ड थिकनेस, तो आम्ही बघतो. त्याच्यामुळे बरेच व्यंग जसं की डाऊन सिंड्रोम आहे, बाळाची मोठे हृदयाचे आजार आहेत, बाळाला जर सिव्हिअर अनिमिया वगैरे असेल तर ह्या गोष्टी पटकन ह्या एनटी स्कॅनमुळे त्या थिकनेसवरून लक्षात येऊ शकतात. नंतर बाळाचं बोन म्हणजे जे काही नेझल बोन आहे ते आपण या सोनोग्राफीमध्ये बघतो. त्याच्यामुळे पण बरेच व्यंग लक्षात येऊ शकतात, ते ऍबसेंट आहे की प्रेझेंट आहे याच्यावरून. नंतर बाळाचा रक्तपुरवठा बाळाला व्यवस्थित होतो आहे का, युट्राईन आर्टरी फ्लो याच्यामध्ये बघून आपल्याला पुढे जाऊन बाळ व्यवस्थित वाढणार आहे का, तो बरोबर रुजतोय का, ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. तर हा एनटी स्कॅन जे महत्वाचे सुरुवातीचे व्यंग आहेत, डाऊन सिंड्रोम वगैरे, हे रूल आउट करण्यासाठी एनटी स्कॅन खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर अॅनॉमली स्कॅन 5व्या महिन्यात जो करतो, जो 18 ते 22 आठवड्यांमध्ये केला जातो. तर त्याच्यामध्ये तर बाळ आपण डिटेल ज्या स्ट्रक्चरल अॅनॉमली असतात म्हणजे बाळाचे बोन मधले काही व्यंग असतील, जे पण ऑर्गन डेव्हलपमेंटचे व्यंग आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की फंक्शनल जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सोनोग्राफीमध्ये लक्षात येणं शक्य नसतं, परंतु तो ऑर्गन व्यवस्थित आहे की नाही, जसं लिव्हर आहे की नाही, किडनी आहे की नाही, बाळाचं ब्रेन व्यवस्थित डेव्हलप होतोय का, सगळे बोन्स व्यवस्थित आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या अॅनॉमली स्कॅनमध्ये डिटेल पाहत असतो. आणि त्याच्यानंतरचा पुढचा स्कॅन आहे ग्रोथ स्कॅन किंवा डॉपलर, याच्यासोबत आपण करतो, जो की 32 आठवड्यापासून ते 34-36 आठवड्यापर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला करायला सांगू शकतात. याच्यामध्ये आपण काय बघतो तर बाळाची वाढ व्यवस्थित होतीये का, बाळाचं वजन किती आहे, बाळाच्या आजूबाजूचं पाणी व्यवस्थित आहे का, नंतर बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल आपण या ग्रोथ स्कॅनमध्ये बघतो. आणि त्याच्यानंतर पुढचे जे स्कॅन असतात ते फक्त आपण पेशंटच्या मॉनिटरिंगसाठी करत असतो, बाळाच्या मॉनिटरिंगसाठी. तर याच्यामध्ये जे पण हाय रिस्क पेशंट असतात किंवा ज्याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटतं की बाळाची वाढ कमी होतीये किंवा पाणी कमी आहे किंवा बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये किंवा ज्यांना आधी बऱ्याच लोकांना पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये बाळाची डेथ झालेली असते म्हणजे इंट्रायुट्राईन डेथ झालेली असते किंवा त्यांना या प्रेग्नन्सीमध्ये बीपी आहे, शुगर आहे, तर अशा महिलांना आपल्याला बारकाईने मॉनिटर करावं लागतं आणि मग त्यांना आपण 32-34 आठवड्यानंतर एवढी 3 आठवड्यानंतर किंवा 4 आठवड्यानंतर डिलिव्हरी होईपर्यंत सोनोग्राफी सांगू शकतो. तर अशा प्रकारच्या सोनोग्राफी तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये तुमचे डॉक्टर सांगू शकतात. तर या सोनोग्राफीबद्दल, प्रेग्नन्सीमध्ये करण्याच्या सोनोग्राफीबद्दल तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.